आपला नंबर येईल. ठीक आहे. तर आपण पाहतो सायन्स पेपर 2 आणि सायन्स पेपर 2 मध्ये आपले लेसन चालू आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसन मध्ये दोन लाईफ प्रोसेस आहे. एक आहे एनर्जी प्रोडक्शन आणि दुसरा आहे सेल डिव्हिजन. डोक्यात बसलं पाहिजे. ए फॉर असे इलू इलू लिहिल्यानं जमत नसते. हा ठीक आहे. तर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 सेकंड चॅप्टर ऑफ द सायन्स पेपर 2 अँड त्याच्यामध्ये चालू आहे सेकंड लाईफ प्रोसेस सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे दोन टाईप आहे. एक आहे तुमचं मायटॉसिस एक आहे मायटॉसिस आणि एक आहे मिओसिस. या मायटॉसिस कशामध्ये होतं ते सांगितलेलं आहे आपल्याला. मायटॉसिस जे आहे ते तुमचं कोणत्या सेलमध्ये होतं, स्टेम सेलमध्ये होतं किंवा त्याचबरोबर ते सोमॅटिक सेलमध्ये होत असतं. आणि ते मायटॉसिस आपलं सुरू आहे. हे झाल्यानंतर आपण मिओसिस घेणार आहोत जे की जर्म सेलमध्ये होतं. एक्झामला एक मार्क क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढं. मायटॉसिस बघूया. मी तुम्हाला सांगितलं होतं मायटॉसिस जे आहे ते दोन स्टेपमध्ये होत असतं. एक कॅरिओकायनेसिसमध्ये होतं, एक कॅरिओकायनेसिसमध्ये होतं आणि दुसरं कशामध्ये होतं, दुसरं सायटोकायनेसिसमध्ये होतं, दुसरं सायटोकायनेसिसमध्ये होतं. तर याच्यामध्ये जे कॅरिओकायनेसिस आहे म्हणजे जे न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे ते 4 फेजमध्ये होत असतं. एक प्रोफेज असतं, दुसरं मेटाफेज असतं, तिसरं ॲनाफेज असतं आणि चौथं टीलोफेज असतं. याच्यापैकी आपल्या 2 फेज झालेल्या आहेत. एक आहे प्रोफेज आणि दुसरं आहे मेटाफेज. तर ते आहे प्रोफेज. त्या प्रोफेजमध्ये तुम्हाला मी सांगितलं या 4 फेजमध्ये आपल्याला 4 गोष्टीविषयी बघायचं आहे. Here we have to look about the 4 points. That 4 points are explained in this 4 phase. Okay. या 4 फेजमध्ये 4च गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. एक तुमचं क्रोमोझोम आहे. क्रोमोझोमच्या बाबतीत सांगणं आहे तुम्हाला. दुसरं तुमचं काय आहे, सेंट्रिओल आहे. तिसरं न्यूक्लिओलस आहे आणि चौथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. या चौघाविषयी सांगितलेलं आहे. तर फर्स्ट स्टेज जी आहे प्रोफेज. या प्रोफेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसंच आपल्याला मेटाफेजमध्ये सुद्धा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या 4 गोष्टी प्रोफेजमध्ये झाल्या त्याच गोष्टी बदल झाला जी मेटाफेजमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मग ॲनाफेजमध्ये सुद्धा त्याच 4 गोष्टीविषयी सांगितलेलं आहे. आणि शेवटी जे टीलोफेज आहे त्याच्यामध्ये पण त्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत. पण एक गोष्ट लक्ष द्या, प्रोफेजमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्या अपोजिटमध्ये घडलं टीलोफेजमध्ये. म्हणजे प्रोफेज आणि टीलोफेज हे एकमेकाचे अपोजिट आहे. लक्षात राहील. तर आपण त्याचा टेबल पण तयार करूया. पण तत्पूर्वी आपण प्रोफेजमध्ये काय काय बघितलं होतं. तर प्रोफेजमध्ये आपण पाहिलं होतं. प्रोफेजमध्ये काय काय पाहिलं होतं एक मिनटं आपण करूया असते. ठीक आहे. जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू माछी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. कौन कहता कि आसमान में छेद नहीं होता. एक पत्थर तो उछालो यारो, आसमान में भी छेद होता है. और क्या है, जो खुद पर विश्वास रखता है उसे हर चीज़ नामुमकिन की मुमकिन लगती है. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चला त्याच्यामध्ये मायटॉसिस आणि मायटॉसिसमध्ये पहिला फेज कॅरिओकायनेसिस. ओके. कैरियो का मतलब न्यूक्लियस एंड काइनेसिस का मतलब डिवीजन. एक न्यूक्लियस का डिवीजन होता है, वहां पर कैरियोकाइनेसिस में 2 न्यूक्लियस हमें मिलते हैं. ओके. याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, 4 फेज आहेत. तर 4 फेज कोणकोणते आपल्याला त्यांच्याविषयी लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला 4 गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं सांगितलं क्रोमोझोमच्या बाबतीत काय काय होतं, गुणसूत्राच्या बाबतीत काय होतं. तर पहिलं तुमचं प्रोफेज आहे. प्रोफेजमध्ये काय सांगितलं त्यांनी की जे क्रोमोझोम्स आहेत त्याचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन होतं म्हणजे काय होतात, तर ते काय होतात, ते थीन थ्रेड लाईक असतात.
ते शॉर्ट आणि थिक होतात. बरोबर आहे. कसे आहे ते? थिन असतात, थ्रेड लाईन धाग्यासारखे असतात. ते कसे होतात बाबा? ते होतात शॉर्ट अँड थिक. बरोबर आहे. आणि आणखी कसे दिसायला लागतात? ते ॲपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड. ओके, ॲपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे कसं? असं एक क्रोमोझोम या असा, त्याचं हाफ सिस्टर क्रोमॅटिड, दुसरं हे हाफ सिस्टर क्रोमॅटिड. राईट. ओके, हे क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये झालं. कशामध्ये झालं? हे झालं प्रोफेजमध्ये. ठीक आहे. मग मेटाफेजमध्ये काय होतं? सेकंड फेज. कोणता फेज? मेटाफेज. काय सांगितलं मेटाफेजमध्ये? की या ठिकाणी जे क्रोमोझोम त्याचं कंडेन्सेशन कंप्लीट होतं, ते क्लिअरली विजिबल होतात अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज कसे? पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यातला, म्हणून त्याला मेटाफेज शब्द वापरलेला आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं इथं, आपण एवढंच घेऊ याला. ठीक आहे. हां, काय सांगितलं या ठिकाणी? क्रोमोझोम काय होतात? कंप्लीट कंडेन्सेशन होतं त्याच्यामध्ये, कंडेन्सेशन कंप्लीट होतं. ओके. आणखी गोष्ट काय महत्वाची याच्यामध्ये? ऑल क्रोमोझोम अरेंज पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. सगळे क्रोमोझोम कसे होतात? अरेंज केले जातात. कसे? पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन. हा शब्द खूप महत्वाचा आहे, त्यालाच मेटाफेज शब्द घेतलेला आहे. सेल आहे, सेलमध्ये क्रोमोझोम कसे येतात? एका असं पॅरलल येऊन जातात सगळे इक्वेटोरियल प्लेनला. हा शब्द महत्वाचा आहे. त्याचबरोबर आता हे झालं मेटाफेज. म्हटलं लय अवघड आहे. अवघड आहे ना? लय अवघड आहे, लय सोपं आहे. ठीक आहे. याला काय करायचं मग? आता याच्यामध्ये काय झालं पुढं? तिसरा फेज. तिसरा फेज कोणता आहे? एनाफेज. ओके, हितपर्यंत कळालं? ठीक आहे. हा शब्द जर तुम्हाला कळाला असेल तर भरपूर झालं. आता याच्यामध्ये आपण सेकंड गोष्ट कोणती आहे त्याच्यामध्ये त्याच्याविषयी आपण सांगतो. काय सांगितलं याच्यामध्ये? सेंट्रिओलच्या बाबतीत सांगितलं. दुसरं काय आहे? सेंट्रिओल आहे. दुसरं आहे, दुसरं कोणतं? एक मिनिट, हे आपण इकडं वरती लिहिलं का प्रोफेज? एक काम करूया, हे आडवं लिहायला पाहिजे होतं, काय हरकत नाही. एक काम करूया, थोडंसं चेंज करतो मी याच्यामध्ये. हे जे क्रोमोझोमच्या बाबतीत सांगितलं इथं वरती लिहितो, आणि फेज जे आहे तर कुठे लिहितो? इकडे लिहितो. पहिला फेज होता तुमचा प्रोफेज. हे लिहिलं तुम्ही क्रोमोझोम विषयी. हे सगळं कशाही झालं? क्रोमोझोम पहिलं कंडेन्सेशन होतं, ते थिन थ्रेड लाईक असतात, ते सिस्टर शॉर्ट आणि थिक होतात, ॲपियर होतात त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत. मेटाफेजमध्ये काय सांगितलं? कंडेन्सेशन कंप्लीट होतं, अरेंज होतात पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये? सेंट्रिओल. सेंट्रिओलच्या बाबतीत काय सांगितलं या ठिकाणी प्रोफेजमध्ये? की जे सेंट्रिओल आहेत ते डुप्लिकेट होतात. काय होतात? ते डुप्लिकेट होतात, डुप्लिकेट. आणि डुप्लिकेट झाल्यानंतर काय होतात? ते ईच सेंट्रिओल मूव्स टू द अपोजिट पोल ऑफ द सेल. मूव्ह होतात. कुठं होतात मूव्ह? अपोजिट पोल ऑफ सेल. बस झालं, एवढं कळालं. हे झालं सेंट्रिओलच्या बाबतीमध्ये. प्रोफेजमध्ये ते डबल होतात आणि अपोजिट साईडला जातात. कुणाच्या? आउटेसरच्या घरी नाही रे बाबा. कुठं जातात? ते सेलच्या अपोजिट पोलला. ही तुमची सेल आहे, एक सेंट्रिओल आहे, ते डबल झालं, ते अपोजिट पोलला. हे जर डबल झालं, इकडं आलं एक, आणि हे सुद्धा इथं नाही राहते, इकडे येतं. असं
अपोजिट पोलला जातं. ठीक आहे. मग काय होणार आता दुसरं फेज मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय झालं सेंट्रिओलचं स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आर फॉर्म बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ ईच ऑफ द क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल. स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर तयार होतात. पण याच्या आधी क्रोमोझोम कसे आलेले पॅरलल आले ना इक्वेटोरियल प्लेनला. कसे इथं 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 कुठं इथं इथं कुठं इथं इथं कुठं इथं 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 हे तुमचे क्रोमोझोम आले असे. इक्वेटोरियल प्लेनला आले. स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर हे कुठे जातात सेंट्रोमियरला. असं स्ट्रक्चर तयार होतं. हे फ्लेक्झिबल फायबरचे स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर आहे. त्याचं काम काय आहे आपल्याला क्रोमोझोमला स्प्लिट करायचं आहे. आपल्याला न्यू सेल फॉर्म करायचं आहे. त्याच्या आतमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहिजे ना त्याची ग्रोथ करणारं त्याचं स्ट्रक्चर तयार करणारं पाहिजे की नाही. मग त्यासाठी आपल्याला त्याची क्रोमोझोमला काय करायचं डिवाइड करायचं. जेनेटिक मटेरियल काय करायचं हाफ करायचं. त्याच्यासाठी हे सेंट्रिओल काय करतात हेल्प करतात या क्रोमोझोमला स्प्लिट करण्यासाठी. ही डायग्राम आहे तुमची मेटाफेजमधली. मेटाफेजची डायग्राम आहे थोडक्यात. कारण याच्यात पहिली गोष्ट क्रोमोझोमच्या बाबतीत पण सांगितलं. सेकंड थिंग काय सांगितलं की सेंट्रिओल आणि सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे काय आपल्या ह्या क्रोमोझोम ज्या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड जोडलं जातं या ठिकाणी हे जोडलं गेलं असं इथं सेंट्रोमियर जवळ. ठीक आहे. ही गोष्ट या ठिकाणी होते. चल पुढे जाऊया. हेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं. काय लिहायचं या ठिकाणी की काय लिहायचं काय या ठिकाणी की स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर त्या ठिकाणी फॉर्म होतात. कशामध्ये फॉर्म होतात ते स्पिंडल फायबर किंवा काय शब्द येतो फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर. स्पिंडल फायबर शब्द सोपा वाटतो जरा. स्पिंडल फायबर फॉर्म होतात. आर फॉर्म कुठं बिटवीन कोणामध्ये सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम आणि सेंट्रिओल. सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम and सेंट्रिओल. ह्या दोन गोष्टी सांगितल्या आपण. सेंट्रिओलच्या बाबतीमध्ये आता काय त्यानंतर तिसरी गोष्ट एकदम सोपं आहे ते. तिसरी गोष्ट काय आहे तिसरी गोष्ट आहे सांगू शकतो कोणी मला सांगू शकतं का कोणी मला. हा काय तिसरी गोष्ट आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियस जे आहे त्याच्यावरती ही जी मेम्ब्रेन असते हे येलो कलरचं हे ह्याच्याविषयी सांगितलं. काय सांगितलं त्याच्यामध्ये पहा बरं. मेम्ब्रेन डिसॅपियर स्टार्ट टू डिसॅपियर एवढं लिहिलं तरी झालं भरपूर झालं. मेटाफेजमध्ये काय म्हणलं न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीटली डिसॅपियर्स. अरे काय लावलं हे काय होतंय न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीटली डिसॅपियर होते. कम्प्लीटली डिसॅपियर झालं. आता राहिली एकच गोष्ट. कोणती राहिली शेवटची गोष्ट राहिली ती आहे आपली न्यूक्लियोलस. बरोबर का हाँ न्यूक्लियोलस. न्यूक्लियस के अंदर भी न्यूक्लियस होता है. बोलो क्या होता है न्यूक्लियस होता है. चलो न्यूक्लियस के बारे में बोलो तो वो भी क्या हो गया स्टार्ट टू डिसअपियर. और यहाँ पे क्या हो रहा है कंप्लीटली डिसअपियर हो रहा है. कंप्लीटली क्या हो रहा है
डिसअपियर हो रहा है। बरोबर है। ये हो गया आपका प्रोफेज एंड मेटाफेज। समझे? अरे समझे की नाही समझे? आता आपली दोन फेज राहिली। दोन फेज कोणती राहिली? अनाफेज आणि टीलोफेज। चला बघा, अनाफेज आणि टीलोफेज। आपण त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय करूया? क्रोमोझोमच्या बाबतीत लिहू। कशाच्या बाबतीत? लिहायचं आपल्याला, लिहायचं आपल्याला कशाच्या बाबतीत। चला, तर क्रोमोझोम विषयी एनाफेज मध्ये, क्रोमोझोम विषयी एनाफेज मध्ये, एनाफेज मध्ये आणा 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 क्रोमोझोमला आणा, कापून आणा, अपोजिट साईडला आणा। ठीक आहे, ओके। क्रोमोझोमला आणा, कट करून आणा, अपोजिट पोलला आणा। सिंपल सिंपल वर्ड मध्ये असं एक्सप्लेनेशन। ठीक आहे। सेंट्रोमियरचा स्प्लिट अँड देअर बाय द सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड दे आर फुल अपॉन अपोजिट क्रोमोझोम। क्रोमोझोम काय होतात या ठिकाणी? ओके, क्रोमोझोम स्प्लिट होतात। काय होतात? स्प्लिट होतात। ओके, क्रोमोझोम काय होतात? स्प्लिट होतात। अँड काय होतात? पूल होतात। पुढं पूल होतात अपोजिट पोल, अपोजिट पोल ऑफ द सेल। अपोजिट पोल ऑफ द सेल काय करतात? ते पुल केले जातात। सर एक्सप्लेन करा ना ते ग्राफ। करते। ही आपली सेल, सेल आहे। हे क्रोमोझोम या ठिकाणी, हे काय केलं? स्पेंडल फायबर जोडलेले असे। ठीक आहे। मग हे क्रोमोझोम्स इथं जोडलेले सेंट्रोमियरला, हे स्प्लिट होते। याच्यातलं एक इकडं ओढलं जातं आणि दुसरं जे अर्ध उरलं का ते इकडलं ओढलं जातं। हे स्प्लिट झालं, अर्ध इकडं आलं, अर्ध इकडे गेलं। स्ट्रक्चर कसं दिसतं त्यामध्ये? ओढले गेले, ते हाफ केले ना, ओढले गेले। इकडं याला जोडलेला असणार असा अर्थ आणि इकडं असणार असं। 4 क्रोमोझोम आहे, तर पेयर्स इकडे जातात। असं सर का तुम्ही रांगोळी काढून राहिली का? तर हे काय केले जातात? क्रोमोझोम स्प्लिट केले आणि अपोजिट पोल ऑफ द सेल या ठिकाणी पुल केले गेले। हे झालं क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये। हा तेच ती, हा जे असे होते क्रोमोझोम ते वर ओढले गेले, जे असे होते ते खाली ओढले गेले। असं होतं ना ते। हे खाली ओढलं जाणार, हे वर जाणार असं। ठीक आहे, चला। तर काय केलं? हा, एवढं जर सांगता आलं तर भरपूर झालं। हे जे स्प्लिट झालेले क्रोमोझोम्स आहे ना, यांना काय म्हणतात बघा? याला डॉटर क्रोमोझोम म्हणलेलं आहे। काय म्हणलेले यांना? डॉटर क्रोमोझोम। याच्यामध्ये सेंट्रिओल हे काय करतं? सेंट्रिओल स्प्लिट करतं। हे काय करतं? स्प्लिट टू द क्रोमोझोम। क्रोमोझोमला काय करा? स्प्लिट करतो इन सेंट्रोमियर। आणि ह्या दोघांविषयी एक बी शब्द नाही। कोणाविषयी? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि हां न्यूक्लिओला, दोघांविषयी एकही शब्द नाही तिथं। एकही शब्द बी नाही काढा त्याचा विषय, काढायचा विषय। त्याच्यानंतर चौथा पेज। चौथा पेज कोणता आहे?
हा टेलोफेज मध्ये पाहिजे तर सगळं अपोजिट आहे, सगळं अपोजिट. बघा आता हा हा चला लक्ष द्या, बाकी सब फर्स्ट क्लास आहे. हा काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला द क्रोमोझोमचा विचार क्रोमोझोम पोचले, अपोजिट पोल ऑफ द सेल पोचले, बरोबर पोचले. यस शेवटचा फेज टेलोफेज. क्रोमोझोम पुढे गेले, क्रोमोझोम रीच ॲड ऑफ सेल, अपोजिट पोल ऑफ सेल ते पोचले. कोण पोचले? आवटे सर नाही, क्रोमोझोम. ओके पोचले ते काय होतात, स्टार्ट टू डिकंडेन्स. इकडं कंडेन्सेशन झालं होतं, ह्याच्यात ते शॉर्ट आणि थिक झाले होते. कसे झाले होते ते? थिन बारीक धाग्यासारखे होते, शॉर्ट आणि जाड झाली, ती अशी बारकी झाली आणि मजबूत झाली, गट्टू भाय आहे की नाही. तर ठीक आहे. हा तर टेलोफेज आपलं चालू आहे. हा ह्याच्यामध्ये अपोजिट पोल ऑफ द सेल गेले आणि त्यांचं काय झालं, डिकंडेन्सेशन झालं. आधी कंडेन्सेशन झालं, इथं काय झालं मग डिकंडेन्सेशन झालं. आता डिकंडेन्सेशन झालं म्हणजेच काय झालं, तर ते शॉर्ट आणि थिक होते, बरोबर. तर ते कसे झाले, थिन थ्रेड लाईक, म्हणजे बारीक धाग्यासारखे झाले. आणि आणखी नंतर काय झालं, ते डिसॅपियर पण झाले, गायब पण होऊन गेले. ते आले, त्याचं काम केले आणि निघून गेले, आहे की नाही, डिसॅपियर झाले. तीन गोष्टी सांगितल्या. पहिलं तर ते अपोजिट पोललाच पोचले, नंतर त्यांचं डिकंडेन्सेशन झालं, म्हणजे ते बारीक जाड होते, बारीक जाड होते म्हणजे नाही जाड आणि ठेंगणे होते, बारके होते, पण नंतर ते बारीक धाग्यासारखे झाले, थिन झाले. थिकचे काय झाले, थिन झाले. त्याच्यानंतर म्हणजे कसं झालं हे, असं जे क्रोमोझोम असे तुम्हाला जाड दिसायला लागले, बरोबर, ते काय होऊन जातात, असे धाग्यासारखे होतात, असं उलगडून जातात. हे वेगळे वेगळे होतात. हे कसं होतं, हे असं बारीक बारीक, नंतर बारीक बारीक असं होऊन जातं. ठीक आहे, हे झालं. आणि ते गायब होऊन गेले. मग आता काय झालं, गायब होऊन गेले, कुठे गेले ते. हा त्याच्यानंतर सेंट्रिओल काय झालं, सेंट्रिओल याच्यामध्ये सांगितलं की जे सेंट्रिओल आहे काय होतं, डिसॅपियर होऊन जातं. ओके काय सांगितलं, फायबर्स आर डिसॅपियर. स्पिंडल फायबर काय झाले, डिसॅपियर झाले रे. याच्यामध्ये काय सांगितलं आणखी, आता तिसरी गोष्ट न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं सांगितलं. काय सांगितलं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अ फॉर्म अराउंड द इजेड ऑफ द क्रोमोझोम इजेड द बोन. त्याच्या आधी इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते दोघांच्या भोवती. यस तिसरी गोष्ट आहे. तिसऱ्या गोष्टीच्या बाबतीत काय सांगितलं नाही की न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म. ओके या ठिकाणी काय होती, फॉर्म होते, तयार होते. कशाभोवती, इच सेट ऑफ क्रोमोझोम्सचा फॉर्म अराउंड each a set of क्रोमोझोम. यस इथे तयार झालं, बरोबर आहे. आधी डिसॅपियर व्हायला लागली होती प्रोफेजमध्ये, मेटाफेजमध्ये डिसॅपियर झाली होती, आणि ॲनाफेजमध्ये तिचं नावं नाही गावं नाही, पण डायरेक्ट मग टेलोफेजमध्ये परत आली. कोण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियसवरची मेम्ब्रेन. नंतर त्याच्यामध्ये न्यूक्लियस पण दिसायला लागलं, न्यूक्लिओलस. ठीक आहे, शेवटची ओळ या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, या ठिकाणी शेवटचं काय लिहिणार, या ठिकाणी न्यूक्लिओलस आल्सो ॲपियर. इथं ती ॲपियर व्हायला.
अशा पद्धतीने 4 फेजमध्ये काय होतं, 4 फेजमध्ये काय होतं, 4 फेजमध्ये काय होतं, 4 फेजमध्ये काय होतं. Mitosis, karyokinesis. ठीक आहे. तर हे मायटॉसिस मधलं कॅरियोकायनेसिस 4 फेजमध्ये झालं. आपण प्रोफेजमध्ये पाहिलं की क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं. मेटाफेजमध्ये ते सगळे पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन येतात. त्याच्यानंतर ॲनाफेजमध्ये ते स्प्लिट होतात आणि अपोजिट पोलला पुल केले जातात. आणि मग टेलोफेजमध्ये त्याचं डिकंडेन्सेशन होतं आणि ते शॉर्ट आणि थिकपासून थिन आणि थ्रेड लाईक होतात आणि डिसॅपियर होतात. हे झालं तुमचं क्रोमोझोम विषयी. सेंट्रिओल काय करतं, पहिल्या याच्यात डुप्लिकेट होतं, अपोजिट पोलला मूव्ह होतं. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं की ते स्प्लिंटर फायबर तयार करतं. कशामध्ये, सेंट्रोमेअर ऑफ द क्रोमोझोम आणि सेंट्रिओल. सेंट्रिओल जे अपोजिट पोलला असतात आणि सेंट्रोमेअर म्हणजे जे क्रोमोझोमचं ज्या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड जोडले जातात त्या ठिकाणी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे बघितलं. आता याच्या पुढे आहे तुमचं कोणतं, सायटोकायनेसिस. ठीक आहे. तर सायटोकायनेसिस कसं होतं, सायटोकायनेसिस आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपलं झालं काय, एक सेल होती, ह्या एक सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले होते. बरोबर आहे. हां, एक सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले किंवा ह्या पद्धतीने एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले. एका सेलमध्ये काय झालं, 2 न्यूक्लियस तयार झाले. आता काय जाणार आहे, या ठिकाणी याचं होणार आहे सायटोकायनेसिस. आता याला सायटोकायनेसिस शब्द का वापरला, हे न्यूक्लियस सोडलं तर बाकीचा भाग हा तुमचा सायटोप्लाझमचा आहे. हे जे उरलेला भाग आहे हा काय आहे तुमचा, सायटोप्लाझम. हे काय तुमचं सायटोप्लाझम. आता या बाकीच्या पार्टचं डिव्हिजन होणार, तर ते कसं होणार, तर या ठिकाणी ते कसं होणार, ते कसं होणार हे समजा तुम्ही ही डायग्राम पकडली. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे न्यूक्लियस आहे ही तुमची सेल आहे, या सेलमध्ये खास तयार होते याच्यामध्ये, आणि इकडं खाली एक दुसरं न्यूक्लियस आहे असं. ठीक आहे. या ठिकाणी नॉच तयार होतं, नॉच. याचा जर विचार कधी केला तर हे जर समजा असेल तर असं असे नॉच फॉर्म होतं. ठीक आहे. हां, नॉच फॉर्म होतं. हे जे 2 न्यूक्लियस आहे बरोबर, इक्वेटोरियल प्लेनला एक नॉच फॉर्म होतं आणि हे नॉच इन्क्रीज होत जातं. आणि इन्क्रीज होत गेल्यानंतर हे जे आहे ही एक सेपरेट सेल तयार होती आणि दुसरी ही एक सेल तयार होती याच्यापासून. याचं कसं होतं, इथं पण 2 सेल तयार होतात अशा पद्धतीने असं. हे तुमचं सायटोकायनेसिस आहे. लय अवघड आहे बाबा, इट इज व्हेरी हार्ड. हां, हे अवघड आहे का, ठीक आहे.